वरतून सूर्यदेवाने उष्णतेचा तडाखा दिलाय आणि आम्ही पण कलाकार जे भर दिवसात शेकोटी पेटवतोय. शाबास! आता बोलावल्या कार्यकर्त्यांनी त्यांची जबाबदारी तर पार पाडली आणि सगळी कपाशी खाऊन पण घेतली. आता आमची जबाबदारी होती की ह्या रानाला मोकळं करायचं. मग काय, आधी ट्रॅक्टरनी सगळी कपाशी एक बाजूला केली आणि आता बारी होती कपाशीच्या झाडांचं राखेत रूपांतर करायचं. मग काय, पप्पांनी केली सुरुवात. ह्या रानाला तर पूर्ण मोकळं करायचं होतं कारण की इथं लावायचे ते कांदे. मग त्याआधी सगळी साफसफाई तर करावंच लागणार होती आणि माझ्याजवळ काम होतं उरलेल्या सगळ्या कपाशीच्या झाडांना ना त्या जाळ्यात नेऊन टाकायचं. मग काय, लावलं फोन स्टँडवरती आणि केली सुरुवात. नंतर जायचं होतं 3 वर्षापूर्वी जी वस्तू जमिनीत पुरवली होती ना त्या वस्तूला बाहेर काढायचा वेळ आलता. मग काय, घेतलं पावडं हातात आणि केली सुरुवात खंदायला. 3 वर्षापूर्वी या जागेवरती एक पाण्याचा उसाट होता, त्याचीच तलाश करतोय मी. आता तो त्यावेळेस तर काही उपयोगी पडला नव्हता, पण यावर्षी कांद्याच्या लागवडीमुळे त्याचा चांगलाच उपयोग होणार होता. आता पाईप तर भेटला होता, पण तो पण स्क्रू लावून पॅक केलता आणि त्याला आपल्याकडे खोलायला काही अवजार पण नव्हते. आता हे तर काय उघडणार नव्हतं. म्हणलं जाऊन दे, आता आलोच आहे तर मग आपल्या आंब्यांच्या झाडांना जाळी तरी लावून देऊ. आता या आंब्यांच्या झाडांना आहे ना कार्यकर्त्यांपासून वाचवण्यासाठी ना गोण्यांचं टेम्पररी प्रोटेक्शन दिलं. पण आता बारी होती परमनंट प्रोटेक्शनची, त्यासाठी लोखंडाची जाळी आणली होती. मग काय, दिली पॅक करून.